आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा माझे भारवोजे तुम्हासे वंचिले ते पाया पासी वंचिले ते पाया पासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भारवोजे तुम्हासे तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी कोमटे ते करा माझे भारवोजे तुम्हासी विठ्ठल यतिरूपदत्तात्रया दंडधारी पदे पादुका शोभते सौख्यकारी तया सिंधुजाची पदे दुःख हारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनित्रयेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाराने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका चयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं स्फुरत्तिक् प्रदेशं विधिन्दादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालङ्दिवल्लभम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन्याती भाविका गाजनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ सळी दगडा सैतवया तारियल्या जैसालाया म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा शरणागत दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यारति हरे देवी मुक्ताबाये नमोस्तुते श्री मुक्तागी जय मुक्तागी जय जय मुक्ताबागी श्री मुक्तागी जय मुक्तागी जय जय मुक्ताबागी श्री मुक्तागी जय
मुक्ताये जय जय मुक्ताबाई श्री मुक्ताये जय मुक्ताये जय जय मुक्ताबाई आदि मुक्ताई जय मुक्ताई जय मुक्ताई जय मुक्ताई जय मुक्ताई। आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली ठाण्यामधील पडवळ नगरमध्ये श्री जगद्गुरू तुकोबाराया सेवा मंडळ पडवळ नगर आणि या ठिकाणी गेल्या 26 वर्षापासून चालू असणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञातली ही 26व्या वर्षातली 5व्या दिवसाची कीर्तन सेवा कीर्तन पुष्प हे माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आले हे मी माझं परमभाग्य समजते। माझे बंधू मोठे बंधू गोरखदादा केदारी त्यांनी मला सांगितलं ताई कीर्तन म्हणून येऊ नका माहेर म्हणून या। मग आता जर माहेर म्हणून आले तर कीर्तनही मी माहेर वाशिण म्हणूनच केलं पाहिजे आणि माहेर वाशिण कशीही वागली तरी माहेरची लोक तिला सहनच करावं लोकांना सहनच करावं लागतं तिला। तसं मी जरी 12 वाजवले तरी तुम्हाला सहनच करावं लागेल म्हणल्यावर पाठीमागचे म्हणतात बरं झालं मागं बसलो कडे न जाता ये। मी कीर्तनकार आहे आणि त्यातली त्यात परंपरेची पाईक असल्या कारणानं मी फार वेळ करणार नाही आहे पण गोरखदादा कीर्तन हे घरगुती पद्धतीनंच होईल। फार चिंतन आणि फार अवडंबर मला फार येतं ज्ञानाचा आभास असं काही दाखवणारं कीर्तन नाही आहे। अगदी माहेर वाशिणीसारखं कीर्तन करणारे गोरखदादांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं म्हणून त्यांचे ऋण व्यक्त करते। अभंगात प्रवेश करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये ते अमृत लहरींसारखं बरसलं ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला तत्कालीन सकल संतांनी पंचमवेद अशी मान्यता दिलेली आहे ज्यांना अष्टावलीमध्ये ज्ञानी अमरेंद्र बोधामृतचंद्र ऐश्वर्य समुद्र चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत अशन जिजाई रमण असं म्हणलं जातं ते वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत जगद्गुरू तुकोबाराया या तुकोबारायांचा 4 चरणाचा काकड्यातील पहिल्याच मालिकेतला सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा आणि पाठातला अभंग सेवेला निवडलाय। विठ्ठल विठ्ठल। अभंगातून तुकोबाराया आपली जबाबदारी आपल्यापेक्षा अधिकारानं ज्ञानानं वयानं साधनेनं मोठे असणाऱ्या साधकांवरती साधूंवरती टाकण्याचा प्रयत्न करतायत कारण परमार्थ करत असताना परमार्थ सगळ्यांना झेपेल असं नाही परमार्थ रुजवण्याचं काम संतांनी केलेलं आहे फुलवण्याचं काम आपल्याला करायचं आहे पण प्रत्येकाचाच परमार्थ फुलेल असं नाही मग नाही फुलला तर काय मग खत पाणी घालायला संतांना सांगावं लागतं त्यांना म्हणावं लागतं तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत पाया पडते हो सोडाए बढ़ा साच तुमच्या पाया पडते हो उबगले सासदी आता मला माहेरासी न्या हो उबगले सासदी आता मला माहेरासी न्या हो। या त्रिविध तापांना आतापर्यंत कुणालाच सोडलेलं नाही आणि ज्या वेळेला तुकोबाराय म्हणतात मग चिंता प्रणवता निर्माण झाली चिंता निर्माण झाली आता कोण मला पार करणार कोण माझी जबाबदारी घेणार अधिकारी व्यक्ती फक्त एकच दिसले कारण आपल्याला उपदेश करायला आपल्याला मार्गदर्शन करायला माणूस मोठा असावा लागतो आणि त्यातली त्यात तो अधिकारी असावा लागतो तो ज्ञानसंपन्न असावा लागतो तो योगभ्रष्ट असावा लागतो त्याला सर्व काही माहिती निर्माण झालेल्या माणसाला उपदेश करण्यासाठीच आलेले आहेत। खरं तर कोणीतरी कुणाला तरी काहीतरी सांगणं याला उपदेश म्हणत नाहीत कोणीतरी कुणाला तरी काहीतरी सांगण्याचे 4 प्रकार भामती नावाच्या शास्त्रानं आपल्याला सांगितलेले आहेत कोणीतरी कुणाला तरी काहीतरी सांगण्याचे 4 प्रकार व्यवस्थित ऐका आज्ञा अनज्ञा अभ्यर्थना आणि उपदेश। पहिला प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे आज्ञा मोठ्यानं बारक्याला करायची ती आज्ञा दुसरी आहे अनज्ञा बारक्यानं मोठ्याला विनंती वजा करायची ती अनज्ञा
तिसरा आहे अभ्यर्थना, बारक्यानं मोठ्याला लढीवाळपणात करायची ती अभ्यर्थना, आणि उपदेश हा मोठ्यानं बारक्याला करायचा आहे. याच्यामधले 2 प्रकार जर तुम्ही नीट ऐकले असतील तर तुमच्या लक्षात येईल. आज्ञा करणारा पण मोठा आहे आणि उपदेश करणारा पण मोठा आहे. मग आज्ञा करणारा मोठा, उपदेश करणारा मोठा. मग आज्ञा आणि उपदेशामध्ये अंतर काय? एकच छोटंसं अंतर आहे, बारकाईनं ऐकलं तर कळेल. आज्ञा करणारा मोठा आहे, उपदेश करणारा मोठा आहे, पण आज्ञा करणाऱ्याला बारक्याचं हित व्हावं ही जबाबदारी नाही, पण उपदेश करणाऱ्याला मात्र बारक्याचं कल्याणच झालं पाहिजे ही जबाबदारी आहे. आणि म्हणून जबाबदारी स्वीकारतात ते संत. म्हणून कलियुगात मोठं कोण हे नामदेव महाराज त्रिकाल वाक्य सांगतात. साधू थोर जाणा, 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 साधू थोर जाणा कलियोगी, साधू थोर जाणा कलियोगी. कलियुगात थोर कोण? साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्ति तदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवथा करावे. दास्यत्व सकळ संतांना शरण गेलं पाहिजे. कधी? चिंता प्रणवता निर्माण झाल्यानंतर. प्रत्येक माणसाच्या पाठीमागं चिंता असते. चिंतेचे 3 प्रकार आपल्याला शास्त्रकार सांगतात. चिंता 3 वेळेला निर्माण होते. कधी कधी निर्माण होते सांगते, 2 मिनिटं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. उत्कर्षाची चिंता, सद्यस्थितीची चिंता आणि अधपतनाची चिंता. पहिली चिंता आहे ती म्हणजे उत्कर्षाची चिंता. सध्या मला महिन्याला 50,000 येतात. माझं सांगत नाही, मी उदाहरण सांगते. मला सध्या महिन्याला 50,000 येतात, 50 चे 1 लाख झाले पाहिजेत. ही जी चिंता आहे ना तिला उत्कर्षाची चिंता म्हणतात. दुसरी चिंता आहे सद्यस्थितीची चिंता. 50 चे लाख नाही झाले तरी चालतील, पण मरेपर्यंत 50 तरी आले पाहिजेत. ही सद्यस्थितीची चिंता. आणि अधपतनाची चिंता म्हणजे 50 चे 5 जर झाले तर माझं अधपतन तर होणार नाही ना, ही अधपतनाची चिंता. परमार्थातही ही चिंता लागून असते. पहिली चिंता उत्कर्षाची. परमार्थामध्ये प्रवेश केलेला साधक सुरुवातीला त्याला काहीच येत नसतं, पण माझी प्रगती व्हावी ही इच्छा असणं म्हणजे उत्कर्षाची चिंता आहे. तुकोबराय बाकीच्या संतांना बघून ही चिंता व्यक्त करतात. कैसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत से, चित्त पांडुरंगा झुरत से. उत्कर्षाची चिंता. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंग झुरत असे. हे बाकीच्या संतांना बघितल्यानंतर असं वाटतं त्यांच्यासारखी दशा माझी कशी होईल. कारण त्यांची दशा कशी आहे? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. नुसतं राम म्हणलं, राम म्हणता रामची होई जे. पदी पैशानी पदवी घ्यायचे, पदी पैशानी पदवी घ्यायचे, पदी पैशानी पदवी घ्यायचे. जय श्रीराम. ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे. सुख वचने आहे, विश्वास वचने आहे. समाजामध्ये काही काही साधक असे असतात, त्यांच्या समोर एखाद्या भगवंताचं नाम घेतलं ना, राम म्हणता, आपण अजून तशातले नाहीत. राम म्हणता रामची होईजे, तसं विठ्ठल म्हणता विठ्ठलची होईजे. कीर्तनकार किमान 100 वेळेला तरी कीर्तनात विठ्ठल विठ्ठल नाही नाही असं म्हणत असेल, असं म्हणते हो, 100 वेळेला तरी म्हणत असते. पण आतापर्यंत कोणी विठ्ठल रूप झालेलं मी बघितलेलं नाही. नाम उच्चारिता कुंठी पुढे उभा जगजेटी अशी अवस्था अजून आपली नाही. मग ही अवस्था माझी कधी येईल? म्हणून काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. ही उत्कर्षाची चिंता आहे. देवा परमार्थ वाढला नाही तरी चालेल, पण आहे तो मरेपर्यंत टिकला पाहिजे. मरेपर्यंत माझ्या शरीरानं हेच करावं. काय? येणे मुखे तुझे हेची मज प्रेम, कान भरोनिया ऐकेन लोकाची निंदा. नाही ना,
आपलं तेच चालू आहे म्हणून म्हणलं विचारून घ्यावं. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे माझं विश्रांती. वाहे रंगी टाळी नाचे नवदास, हे देई हातास. आणि तुका म्हणे माझा सकळ देह भाव, आणि क नको ठाव. मरेपर्यंत हेच असलं पाहिजे देवा, ही सद्यस्थितीची चिंता. आणि अधपतनाची भजन बंद तर पडणार नाही ना. तुकोबरायांना नामाचा इतका ध्यास लागला होता. आणि ते म्हणतात ना, तळमळी चित्त घातले खापरी, फुटतसे परी लाहीची या. तुकोबरायांना भीती वाटायला लागली. बंद तर पडणार नाही ना, बंद तर पडणार नाही ना, बंद तर पडणार नाही ना. सप्ता करणाऱ्यांच्या सुद्धा अंतकरणात अशी धास्ती असते, चालू तर झालाय बंद तर पडणार नाही ना. कारण सप्ता करणं आत्ताच्या घडीला सोपं नाहीये. प्रत्येकाच्या अंतकरणात ही धास्ती असते, अधपतनाची चिंता. म्हणून तुकोबारायांनी स्वतःच्या वाणीला अशी सवय लावून घेतली होती की क्षण न विसंबे सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. क्षण सुद्धा देवा तुझ्याशिवाय घालवणार नाही, अखंड तुझं भजन करणार आहे. क्षण सुद्धा विसंबत नव्हते. काही काही वेळेला तर तुकोबांना भीती वाटायची, कारण परसाकडे गेल्यानंतर सुद्धा भजन व्हायचं. आणि मग तुकोबा स्वतःलाच दोष देत म्हणतात, माझी मज झाली अनावर झाली अनावर वाजा, चंदया नामाचा घेतला की, चंदना नामाचा घेतला की, चंदया नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाजा, चंदया नामाचा घेतला. ची चिंता म्हणतात. आणि या चिंता ज्या वेळेला माझ्या आयुष्यात निर्माण झाल्या ना, त्यावेळेला वाटायला लागला आता संताशिवाय सोडवणार कोणी नाही. म्हणून देवाकडे मागणं आहे, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, कमलापती, मग मी कमलापती. तुझा संताची पाये, न मागे न कधी काही तुझी आण गावी ठो. न मागे न आरी न काही, मागे न कधी काही तुझी आण गावी विठोबा. वाजवणं कळतं. रावण बोल वाजवायचा पखवाजावरती, कोणते माहितीये का? जटाटवी जलकल प्रवाह पाविक स्थले फलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका डमड्ड मट्ट मट्ट मन्निताद वट्ट मर्वयं चकार चंड तांडवं तनतुना शिव शिव. हे रावणाचे बोल आहेत पखवाजावरचे. आता शंकरांचं सांगते. शंकरही पखवाज वाजवायचे, पण कसा? श्रीरामचंद्र कृपालु भजो मन, हरण भाव भया दारुणं, नवकंज लोचन कंज मुख कर, कंज पद कंजारुणं. श्रीराम 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 श्रीराम. तुम्हाला ऐकतानाच कळलं असेल तामसी कोण वाजवत होतं आणि सात्विक कोण वाजवतं. त्यातल्या दुसऱ्या नंबरचं तुम्ही वाजवता दोघं. विठ्ठल विठ्ठल. अखंड जया तुझी प्रीती, मज देता याची संगती, मग मी कमळापती,
तुझं बाण आणि कंटाळा पडून राहीन तय ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझे आणगा विठोबा. त्या संतांचा संग दे का, कारण संत ज्याच्या आयुष्यात आले ना त्याला आयुष्यात काहीच कमतरता पडत नाही. आणि खरं सांगू, सुख मिळवायचं असेल ना तर संगत महत्वाची असते बरं का. तुम्ही कोणाच्या संगतीत राहता याच्यावरनं तुमच्या लाईफची व्हॅल्यू डिसाईड होत असते. पावसाच्या पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला ना तर क्षणात त्याची वाफ. तोच पावसाच्या पाण्याचा थेंब गटारात पडला ना तर लोक कडेनं जाताना नाकाला रुमाल लावतात. तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर कमळाच्या पाकळीवर पडला तर दवबिंदू बनतो. आणि तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला ना तर तो मोती बनून मिरवतो. थेंब तोच आहे, फक्त त्यानं संग कुणाचा केला याच्यावरनं त्याची व्हॅल्यू डिसाईड होणार आहे. तसं आपण कोणाच्या बरोबर राहतोय ते तपासा, कारण जशी संगतीची माणसं तशी. पिणाऱ्याच्या संगतीत जर जाल तर तुमचा कधी सन्मान होणार नाही. पडवळनगरमध्ये असं कधी होईल का? पडवळनगर मधल्या अट्टल पिणाऱ्याचा जाहीर सत्कार नाही होणार का? हे गटारात पडलेले पाण्याचे थेंब आहेत आणि गटारातच असतात. त्याच्यामुळे अशांच्या संगतीत जाऊ नका आणि अशांच्या संगतीत कुणीच जाऊ नये, त्यांच्याशी संभाषणही करू नये. त्याच्यामुळे अशा नास्तिकांच्या संगतीत, वाईटांच्या संगतीत न गेलेलं चांगलं. संगतच करायची असेल तर संतांची. तुकोबा तर म्हणतात, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, पण संत संग देई सदा. आणि संतच का कॅटेगरी ठरवतात आपली सुद्धा, आपला अधिकार ओळखतात आणि अधिकार ओळखून भगवंतापर्यंत हा कोण्या मार्गाने लवकर जाईल हे ठरवणारे संत आहेत. कारण भगवंतापर्यंत जाण्यासाठी मार्ग अनेक, त्यातले प्रामुख्याने 3: ज्ञान, योग, भक्ती. तुम्हाला काय जमेल? ज्ञान मार्ग नको का? ज्ञान मार्गाने जाणारा अधिकारीच असावा लागतो. तिथं अधिकार तैसा दावियेला मार्ग. आणि अडचण काय माहितीये का? परमार्थात आल्यानंतर अहंकार गळून पडावा. आजकाल परमार्थात आल्यानंतर अहंकाराची वृद्धी होते, हे दुर्दैव आहे. मी कायम सगळ्या गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार सगळ्यांना सांगत असते, आपली जात कलाकाराची आहे. मग कलाकारानं काही गोष्टी जपल्या पाहिजेत. कलेची सुरुवात ही अलंकाराने होते. कलेची सुरुवात ही अलंकाराने होते, पण त्यात जर अहंकार आला ना तर ती कला तुमच्या नाशाला कारणीभूत ठरते. आणि जर त्या कलाकारानं त्या कलेची साधना विनम्रतेनं केली ना, प्रेमपूर्वक केली ना, तर ती कलाच तुम्हाला कालांतरानं अलंकार पदापर्यंत पोहोचवते. पण त्यासाठी अहंकार जाणं गरजेचं आहे. आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, पण त्यासाठी अहंकार विहीन जगलं पाहिजे. आणि ज्ञानामध्ये तुम्ही पडले की लोक तुम्हाला मान देतात. सगळ्या मंडळींना प्रचंड अहंकार झालेला आहे आणि तो अहंकार विहीन जगलं पाहिजे. प्रत्येकाला सांगते मी, प्रत्येकाला. ज्ञान आलं की लगेच लोक मान देतात, मान आला की अभिमान आला, आणि अभिमान आला की नरकातलं तिकीट बुक झालं. तू का म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा. तुको बराय घाबरतात आणि हात जोडून सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप माझा गोपिकार म्हणा, दावी रूप माझा गोपिकार म्हणा, दावी रूप गोपिकार म्हणा, दावी रूप नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देवाईसे करी. नवला अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, पण सज्ञानाच्या झुंबेकंठी नाना संकटी नाचवी. नको ज्ञान. ज्ञानोबा आणि साधे ज्ञानी नाहीत. ज्ञानोबांचं ज्ञान नाथांनी वर्णन केलंय. ज्ञानी ह्याचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्था, ज्ञानी
पूजनीयाचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप ज्ञानियाचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची चमूर्ती तुझे पुससे आरती ते कळली मज ज्ञानाचा सागर सखा माझा विवेक सागरा सखया माझा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे इतका अधिकार पण ज्ञानोबा म्हणतात नको या मार्गाने जात असताना तुमचा अधिकार तपासला जातो आणि जो परमार्थात न्यूली एंट्री करून आलाय ना त्याला हे पचणार पण नाही का पचत नाही त्याचं कारण सांगते जे स्तन्ने सायासे सेवी ते पक्वान्ने केवी जेवी आईचं दूधही ज्या मुलाला सायासानं प्यावं लागतंय ना त्या मुलाला जर जन्माला आल्याबरोबर पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवलं त्याला ते पचेल बळच एखादीनं गुलाबजामुन घातलाच तोंडात अरे खा 11 वर्षांनी मला बाळ झालंय खा पचेल अरे तुम्ही पंचपक्वान्न काय काही द्या त्याच्यात ते पचनी पडणार नाही तुकोबांचा पण छान दृष्टांत आहे पण थोडासा ग्राम्य आहे सांगू का कारण काय तुकोबा बाप आहेत आणि बाप बोलताना नीट नाही बोलत पहिले काना खाली टाकतो मग सांगतो असा चुकला म्हणून मारली तसं आई कशी डोक्यावरून हात फिरवते ए लेकरा असं नाही रे बाबा असं वागावं लागतं हे आईचं प्रेम आहे बाप मात्र रागीट असतो त्याच्यामुळे काना खालीच वाजवतो तसे तुकोबा बाप आहेत त्याच्यामुळे तुकोबा पहिले वाजवतात आणि मग सांगतात हे असं बोललो तुकोबारायांचा थोडासा कडवट आहे पण तरी सांगते तुका म्हणे श्वाना खिरीचे भोजन सवेची वमन घडे तया तुकोबा म्हणतात निरस दूध असावं निरसा कारण दुधाचे पण 2 प्रकार आहेत एक निरस आणि एक नीरस बोल एकच पण अर्थ 2 निरस आणि नीरस आपल्याकडे असतं ते नीरस दूध आपल्याकडे मिळतं पण निरस दूध असावं कोरं दूध असावं चुलीवर तापवायला ठेवावं त्याच्यात काजू बदाम मनुके पिस्ता चारोळे पिठी साखर सगळं टाकावं केशर टाकावी आणि मग थोडीशी ते मिश्रण थोडंसं घट्ट झालं की त्याच्यात शेवया टाकाव्या ती तयार काय झाली मला वाटलं या म्हणतील तुम्ही खीर म्हणले म्हणजे किचन मध्ये जाणं होतंय कधी मध्ये तयार झाली खीर खीर घरातल्या सगळ्यांनी खाल्ली पण तरी खीर शिल्लक राहिलेली खीर जर घरमालकानं दरवाजात आलेल्या कुत्र्याला टाकली ना तर कुत्रं खाताना आवडीनं खातं पण 15 मिनिटाच्या आत उलटी करून काढतं कारण कुत्र्याला खीर पचत नाही तसं तुकोबा म्हणतात हे जे ब्रह्मज्ञान आहे ना ते खिरी इतकं उच्च दर्जाचं आहे पण ते अधिकाऱ्याला पचतं बस समझने वाले को इशारा काफी होता है त्याच्यामुळं सुज्ञास अधिक सांगणे न लगे अधिकाऱ्यालाच ते पचतं म्हणून तुकोबाराय म्हणतात सवेची वमन घडे तया उलट्या करून काढण्यापेक्षा खाऊच नका ज्ञान मार्गानं जाऊच नका विठ्ठल विठ्ठल मग योग करू शक्य आहे आपल्याला ते तवयरीकडे धनुधरा आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी आहे नागाची एपले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेदे जैसे तैशी ते कुंडलिनी मौटक्या उठवळणी अधोमुख सर्पणे निजायली जायसी विद्युल्लतेची वेडी वनिजवाळाची गडी पंधरयाची चोखडी घोटी वजायची तैशी सुबुद्ध आटली पुटी होती दाटली वज्रासने चिमुटली सावध होय ते तर नक्षत्र जैसे उलंडले सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी तैशी वेढिया ते सोडती कवतिके अंग मोडती कंदावरी शक्ती उठली दिसे आणि ती कुंडलिनी जागी झाली आपल्याला योग जमला पण हे करण्यासाठी आपल्याला संसार सोडावा लागेल आणि आपण तो उद्याच लगेच सोडायला तयार आहोत टेन्शन नका घेऊ नका जाऊ या मार्गानेच जाऊ नका कुणी सांगितलंय यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी कुणी सांगितलंय हे सगळं करायला ज्ञानोबा सांगतात हे करायचं म्हणल्यावर जप करावा लागतो तप करावे लागतात जप तपानुष्ठान व्यर्थ काश या करणे जप तपानुष्ठान व्यर्थ काश या करणे तीर्थ व्रत यमने मन लगे दैवता धरणे
तीर्थव्रत दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरण वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरण ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा 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 जपतपानुष्ठान व्यर्थ कसे करणे तीर्थव्रत यम नेम न लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदत होय पातक हरणे तूप साखरानं रोग जात असेल तर नाही नाही कडुलिंबाचा पालन कोरफड खाऊनच घालवीन असं म्हणणारा वेडा नाही का हो? अरे जातोय ना तूप साखरेनं गोडीत रोग जातोय कशाला कडवट तोंड करून घेतोय तसं सहज सुलभ देव असताना काय गरज आहे योगाच्या फंद्यात पडायची योग मार्गाने जाऊ नका आणि आमचे संत योगी नाहीत असं अजिबात समजू नका माझी माऊली ज्ञानराजा माझी योगाची माऊली तेणे निगमवल्ली प्रगट केली